नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 13 जानेवारी 2025 या दिवशी आलेले आहे भोगी आणि यासोबतच याच दिवशी आलेले आहे शाकंभरी पौर्णिमा। तर भोगी सण आपण कसा साजरा करावा, आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी करण्यासाठी या दिवशी आपण कोणते उपाय करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, भोगी म्हणजेच भोग भोगणे। देवीने भोगीच्या दिवशी शंकरासुराचा वध केला होता आणि किंक्रातीच्या दिवशी किंक्रासुराचा वध केला होता आणि म्हणूनच किंक्रातीला कर असे म्हटले जाते। मकर संक्रांती हा सण 3 दिवसांचा असतो। तर पहिले येते भोगी, भोगीनंतर दुसरा दिवस असतो तो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस हा किंक्रातीचा, ज्यालाच आपण कर असे म्हणत असतो। तर बघा, भोगी म्हणजेच भोग भोगणे। भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करत असतो। मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले भोग असतात। काहींना काहीही न मागता सर्व काही मिळून जातं। प्रत्येकजण आपापले भोग घेऊन येतो आणि हा भोग त्रास कमी व्हावा यासाठी आपल्याला वर्षातून एकदाच करणारा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। तर पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे आणि त्यामुळेच या पौष महिन्यामध्ये संपूर्ण पौष महिना रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे, किंवा रोज जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक रविवारी का होईना सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि संक्रांतीच्या आणि भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा, किंवा तुम्ही वर्षभर देखील रोज देखील सूर्याला जल अर्पण करू शकता। तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे दुःख संकट ज्या काही समस्या आहे तर त्या नष्ट होतात आणि त्यासाठी संपूर्ण वर्षभर रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि ज्यांना रोज जमत नसेल तर त्यांनी या पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी का होईना सूर्याला प्रत्येक रविवारी सकाळी जल अर्पण करावे। तर असे म्हटले जाते की संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचे पुत्र शनिदेव यांना भेटायला सूर्यदेव हे त्यांच्याकडे जातात आणि त्यामुळेच या दिवशी त्यांची सेवा उपासना आपल्याला करायची असते आणि प्रार्थना करायची असते की माझ्याही आयुष्यातील दुःख संकट कष्ट भोग हे कमी होऊ दे। भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करावी आणि असे म्हटले जाते की असे केल्याने येणारा जो उन्हाळा आहे तर तो आपल्याला बाधत नाही आणि त्यामुळे अवश्य आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी। त्यासोबतच देवांची उपासना करायची आहे, पूजा करायची आहे, देवांना स्नान घालायचं आहे, पूजा करायची आहे, धूप दीप लावायचा आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे। तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे। सूर्याला आपण जे जल अर्पण करत असतो तर ते खाली पडल्यानंतर त्याला आपण कधीही ओलांडू नका। जल अर्पण करत असताना ओम घृणीसूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख कष्ट शारीरिक कष्ट मानसिक किंवा आर्थिक कष्ट जे काही असतील तर ते नष्ट होऊ दे। तसेच काही पितृदोष देखील असतात आणि नसेल तरीही पितरांसाठी देखील आपल्याला सेवा करायची आहे। त्यांना प्रार्थना करायची आहे की मी जेव्हा तुमची तिथी येते तेव्हा दान धर्म करेल, तसेच तर्पण देखील करेल। तर या दिवशी आपल्याला 12 वाजता एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा पंती घेतली तरीही चालेल। त्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात टाकायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता, मोहरीचं तेल किंवा साधं तेल टाकलं तरीही चालेल। आणि हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। तर दिव्याखाली आपण काहीतरी ठेवायचं आहे, एखादी प्लेट ठेवा किंवा एखादा कागद ठेवा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे आणि 2 लवंग देखील टाकायचे आहे आणि तो जितका जास्त वेळ चालू राहील तितकं जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता। ज्यांना दुपारी जमणार नाही तर त्यांनी संध्याकाळी हा दिवा लावला तरीही चालेल। तर याप्रमाणे आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि लावल्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे किंवा पितृ अष्टकमचं देखील तुम्ही पठण करू शकता। तर हे पठण करत असताना देखील तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला करूनच आपल्याला हे पठण करायचं आहे आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून वर्षभर सेवा होईल, नाव होईल, पण दर अमावस्येला मी तुमच्या तिथीला मी दान धर्म अवश्य करेल अशी प्रार्थना करायची आहे आणि यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। आपल्या पितरांच्या स्मरणार्थ व पितरांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील दुःख कष्ट नष्ट करा, तुमच्या स्मरणार्थ मी या सर्व गोष्टी करेल। आणि हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। तर अवश्य भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील दुःख भोग कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करून बघा
अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, तर अवश्य करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.